आणि आता बातमी कल्याणमधनं. कल्याणच्या रमेश म्हात्रेच्या कार्यकर्त्यांना शुक्रवारी जामीन मिळाला. मात्र आधारवाडी कारागृहातून अद्याप त्यांची सुटका झालेली नाही. आधारवाडी कारागृहासमोर मीडिया उभी असल्यानं जेल प्रशासन या आरोपींना मीडियासमोर आणत नाहीये. त्यामुळे या आरोपींची सुटका कधी असा सवाल विचारला जातोय. याबाबत जेल प्रशासन कोणतीही माहिती देण्यास तयार नाही. आधारवाडी कारागृहातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या 3 कार्यकर्त्यांना काल कल्याण कोर्टातून जामीन मिळाला. मात्र अद्याप या तिघांची जेलमधून सुटका झालेली नाही. नियम असा आहे की काल जामीन संदर्भात जो पत्र आहे या जी पेटी आहे जेलच्या बाहेर या पेटीमध्ये टाकला गेला होता. मात्र या पेटीमध्ये मधून तो पत्र काढला गेला, परंतु या तिघांची अद्याप सुटका न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की आतापर्यंत हे तिघे जे आरोपी आहेत ते बाहेर आले पाहिजे. मात्र आधारवाडी कारागृहातून कोणत्याही प्रकारची माहिती सध्या मीडियाला दिली जात नाही. आणि सूत्रांकडूनची माहिती आहे की मीडियाची जे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी उभे आहेत, त्यामुळे या तिघांना बाहेर काढलं जात नाही आहे. सध्या या तिघांची सुटका कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सचिनसह अमजद खान, NDTV मराठी, कल्याण. बातमी बॉलिवूड अभिनेता आमिर खानला आलेल्या धमकीची आहे. बिश्नोई गँगनं आमिर खानला टार्गेट केलंय. सलमान खान नंतर आमिर खानला सोशल मीडियावर पोस्टद्वारे धमकी देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये आमिर खान सारखे लोक लव्ह जिहादचा प्रचार करत असल्याचा आरोप करत त्यांना लवकरच प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा बिश्नोई गँगनं दिलाय. या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. आमिर खानच्या सुरक्षेबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.